आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक तीर्थकेंद्रावरून आलेले आहे. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की आम्हाला 6 महिने आम्हाला तुम्ही संधी दिलात, त्याच्यावर पुढे आम्हाला कालावधी वाढवावा आणि 11 महिन्याचा कालावधी वाढवून कालावधी वाढवून आम्हाला परमनंट करावा. कारण आम्हाला रोजगाराशिवाय काहीच पर्याय नाही आणि आम्हाला वेतन 10च्या ऐवजी 15 करावं, पण तिथंच रुजू करावं ज्या ठिकाणी आम्ही कामाला आहेत त्या ठिकाणी. हीच मागणी आहे तहसीलदारांना आणि मुख्यमंत्र्यांना. नमस्कार, माझे नाव धोंडेबा तुकाराम शिंदे आहे. मी युवा प्रशिक्षण कार्यार्थी जिल्हा परिषद प्रशाला आरळी बुद्रुक येथे कार्यरत आहे आणि इथं आजपर्यंत 5 वर्षापासून गणिताचा विषयाचा शिक्षक नव्हता आणि शासनाने जे 6 महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांना आणि नंतर असं करावं की त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावे आणि जे इथून काय मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले किंवा 1.5 लाख सरकारी नोकरी काढूत, याच्यामध्ये आपल्याला जे त्यामध्ये विशेष युवा प्रशिक्षणार्थ्यांना 10% आरक्षण भेटावे हेच आमच्या मागण्या आहेत आणि त्यातून मूळ पगार जे आहे त्या पगारीचं मध्ये पण आम्हाला वाढ पाहिजे, जेणेकरून 6,000 8,000मध्ये काहीच भागत नाही. साधारणतः 6,000 म्हणजे एका मेकअपला गेल्यानंतर एका दिवशी खर्च होतो आणि तुम्ही तर आम्हाला 6,000 8,000 आणि 10,000 पेमेंट देत आहात, म्हणजे त्याच्या पात्रतेनुसार तुम्ही पेमेंट देत आहात. आणि शासनाने जे आता पोर्टलमार्फत शिक्षक भरती जे काढत आहेत त्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांना 10% जागा ठेवण्यात याव्या एवढीच विनंती आहे आणि एवढं बोलून मी माझं